की पाहुण्यांचा सन्मान झाल्याशिवाय त्यांना जाऊ देऊ नका. आणि बघा हे प्रेम आहे मित्रांनो. आमदार बाळराम पाटील चषकामध्ये गेस्ट इज अवर गॉड. पाहुण्यांचा आदरातिथ्य आणि यथोचित आम्ही ते सन्मान करतोय. लेट्स बॅटर इज ऑन स्क्रीन्स. मॅच सुरू होते आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया मराठी आणि हिंदी भाषेमधून एक दमदार समालोचक सध्या अत्युत्तम फॉर्ममध्ये, कधी भिवंडी, कधी बदलापूर, कधी नवी मुंबई, कधी तलोजा असे समालोचन करणारे आमचे रॉकिंग समालोचक मॅक्स सर, मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू प्रवीण, थँक्यू रोशन, थँक्यू बाबूशा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गल्या नमन करून महाराष्ट्र आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मोदक स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा वर्सेस बाळराम पाटील यांच्या सन्मानासाठी स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन. पादक्षणी मी तर प्रेमात पडल्या स्पर्धेच्या. एवढं चांगलं आयोजन, एवढं चांगला स्टँडर्ड, एवढं चांगला लेवल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण ही स्पर्धा बाळराम पाटील साहेबांच्या सन्मानासाठी आपण पाहतोय. पहिला चेंडू ERB गो. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करत असताना व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट. आणि पहिला चेंडू कपल ऑफ द बाउन्स पॉइंट चेंडू क्या भरणं. पहिलाच खणखणीत चौकार. प्रतीकच्या बॅटमध्ये गेला पहिला चौकार आपण पाहतोय. खूप चांगली फलंदाजी. बॅकफुटला गेला, पिवनचा सुंदर वापर केलाय आणि दमदार सुरुवात केली. लवली हिट, लॉंगाच्या डोक्यावरनं क्लासिकल स्ट्रोक, वन बाउन्स सीमा पार, क्वालिटी शॉट, 4 रन्स. च्या माध्यमातून भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा करणारा गोलंदाज. मात्र प्रत्येकचं मी कौतुक करेन. प्रत्येकानं काय फटकेबाजी केली मात्र ती मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना ऑन साईडला केल्याच्या नादामध्ये या सेटेज पंचानं बोर्ड आकाशाला दाखवलंय. एक्झॅक्टली खूप चांगला निर्णय पंचांचा. फलंदाज बार राईट डिसिजन बंपायर. फर्स्ट डिसमिसल आणि 8 वरती पहिला धक्का. मात्र प्रत्येक चेंडूवरती तो संयम बाळगू शकला नाही. संयमी महत्वाचा क्रिकेटचा. टी म्हणजे टेम्परेमेंट, सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, आर म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, आय म्हणजे इंटेलिजन्स, सी म्हणजे कंट्रोल, के म्हणजे नॉलेज, ई म्हणजे एनर्जी आणि टी म्हणजे टेम्परेमेंट. गरज होती टेम्परेमेंटची. प्रत्येक चेंडूवरती तो मात्र आक्रमक रूप दाखवत होता आणि फलंदाजांना मात्र बीट केले गोलंदाज बोहीरनं. खूप कौतुक करेन मी गोलंदाजाचं. कारण ज्या पद्धतीनं या फलंदाजाने अटॅकिंग सुरुवात केली. पहिल्या 2 चेंडू 2 चौकार मारून नंतर मात्र कमबॅक केल्या मैदानावरती. पंचाची कामगिरी पाहत असताना खूप चांगले पंच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. मिस्टर संतोष चौधरी सर शिरडोन, मिस्टर हिरामन भोसले सर कर्नाटक, त्यानंतर आमचे कैलासजी बोईर सर आपटा कोलीवाड्यात, सर्व पंचांचं मनापासून स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सुधीर अगलावे अतिशय चांगले स्कोरर, कोलबडीचे आणि केतन डोंगरे, डोंगऱ्याचा पर्याय गावातील स्थानीय एक चांगले सुशिक्षित स्कोरर, दोघांचं आम्ही स्वागत करतो. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ब्युटिफुल ट्रॉफी. ही ट्रॉफी तुम्हाला फुटबॉलमध्ये पाहायला मिळते. वर्ल्ड कप फुटबॉलमध्ये मी प्रेमात पडलो. अशी ट्रॉफी मी कधीच पाहिली नाहीये. 2 महिने संपूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढलाय. मात्र अशी ट्रॉफी मी कुठेच पाहिली नाहीये. प्रेमात पडल्या ट्रॉफीच्या आणि संपूर्ण आयोजनाच्या. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 3 चेंडूचा खेळ संपला. 8 धावा धापर करतोय गोलंदाज या साकेला इन ॲट नंबर. तर वरती फलंदाज पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील. फलंदाज बाद. लेग बिफोर. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग अटॅक अँड व्हॉट अ वंडरफुल कमबॅक. 2 चेंडूवरती 2 चौकार, 2 चेंडूवरती 2 धक्के, 4 चेंडूचा खेळ, 8 धावा, 2 बाद. नगरपालिका गणेशजी कडू सर यांचे शुभागमन झाले आणि त्यांच्या समेत सन्माननीय साईनाथजी मात्रे, ग्रामस्थ मंडळ देवीचा बाडा, आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम वेलकम. सर्वांचं मनापासून स्वागत. कडू साहेब आमचे खूप शेतकरी कामगार पक्षाचे खूप अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. भरपूर वर्ष त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सेवा केली. संपूर्ण मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. VIP डाईस फॉर्च्यून इव्हेंटचं मी कौतुक करेन. ज्याबद्दल लाईव्ह टेलिकास्ट दाखवतील. नीट अँड क्लीन, क्लॅरिटी विथ क्वालिटी. सच अ ग्रेट जॉब फॉर्च्यून इव्हेंट. कीप गोईंग. ब्युटिफुल स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम. 4 चेंडूचा खेळ संपला. 2 गडी बाद, 8 धावा धापर करती. वंडरफुल कमबॅक. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा
ओ क्रॉस बॅट स्ट्रोक टपामध्ये खाली राहिला चेंडू डाऊन द गोलंदाजी व्हॅरिएशन चांगलं राहिलं मोहन भोईरचं भरपूर वर्ष खेळून तुर्बे गावची सेवा केली. फायनली ऑफ दिस इनिंग पहिल्या 2 चेंडू प्रत्येकीनं 2 चौकार मारले नंतर मात्र 2 धक्के. फायनली ऑफ द पॉवर प्ले ओव्हर नाहीये. क्रॉस बॅट स्ट्रोक क्रिकेटमध्ये फुटवेअर आणि मोबाईलमध्ये नेटवर्क गरजेचं आहे. फुटवेअर नाहीये ज्याला शुद्ध मराठीमध्ये पदलालित्य म्हटलं तर ते नाहीये मध्ये संपर्क नाहीये. जर मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल संपर्क होत नाहीये आणि क्रिकेटमध्ये फुटवेअर नसेल तर चेंडू तुम्हाला कनेक्ट करता येत नाहीये. षटकाची सांगता एका षटकाची सांगता जरी धाव फरक होती 8 धावा एका षटकात सांगतानंतर 2 बाद 8 धावा. टॉस हरल्यानंतर मात्र फलंदाजी करावी लागते ती ऐक गावदेवी खानाव्या संघाला. बाराम पाटील चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व ज्याला शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून वेळेप्रसंगी आंदोलन असेल वेळेप्रसंगी शिडकोचा लढा असेल वेळेप्रसंगी भूमिपत्रांचे प्रश्न असतील भरपूर प्रश्नांना बाराम पाटील साहेबांना वाचा फोडली आणि त्यांच्या सन्मानासाठी स्पर्धा आपण पाहतोय. बाराम पाटील चषक डोंगराचा पाडा आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबला पाहतात स्वागत आहे तुमचं. नवीन षटकाला प्रारंभ पर्व 12 क्या बात आहे. 12 वर्षाची तपश्चर्या स्पर्धेच्या माध्यमातून कुणाल या स्पर्धेसाठी आमच्या संपर्कात होते. थँक्यू कुणाल. मात्र आम्ही माफी मागतोय जास्त वेळ देऊ शकला नाही. शेड्यूल सध्या खूप टाईट आहे आमचं. कुणाल आमच्या सातत्याने संपर्क होते या स्पर्धेसाठी. एका षटकाची सांगता 8 धावा धापलकावरती. राजेश भोईर शॉट ऑफ प्ले आली ऑन द राईट चेंडू सरकला लॉंग आपला त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. पॉवरफुल स्ट्रोक पहिला षटकार. बेस कमी करा डीजे थोडासा बेस कमी कर आणि व्हॅल्यूम दे थोडासा. संजय पाटीलला मगाशी 6 चेंडू नॉन स्ट्राईकला होता तो सलामीला होता मला अंदाज. मगाशी बघत होतो तो कुठे चेंडू कुठे गॅदर होतोय कुठे चेंडू टेक ऑफ होतोय संपूर्ण गोष्टीचा त्यानं आढावा घेतला आणि मात्र त्याने षटकाराने सुरुवात केली. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार 19 धावा फरकावरती 14 धावा एक सिंगल डबल नाही मैदानावरती. शॉट ऑफ प्लेन यावेळी कंट्रोल पुल्स करत असताना चेंडू टॅबल झाला तो एक्झॅक्टली लॉंगारला संकेत चेंडू खाला फार वेगानं 1च मिळणार. चांगलं क्रिकेट दर्जाचं आपण पाहतोय. मी खरोखरच प्रेमात पडलोय स्पर्धेच्या. ज्यावेळी मी ट्रॉफी बघितली फुटबॉलची ट्रॉफी मला पाहायला मिळाली आणि असं एकमेव आयोजन पाहतो या परिसरामध्ये ज्या परिसरामध्ये संपूर्ण गोष्टी तुम्हाला दिल्या जातात. ब्युटिफुल विकेट सफिसिंग सिटिंग अरेंजमेंट बास्पेक्टर आणि VIP डाईस जवळजवळ 40 फुटाचा VIP डाईस आम्ही कुठेही पाहिला नाही आतापर्यंत. क्या बात आहे. हे डोंगराचा पाडा गाव हे खूप मोठं गाव आहे. नावाला शोभणारी गावाला शोभणारी आणि बाराम पाटील साहेबांच्या नावाला शोभणारे अजय चेंडू खाली. मात्र अजयला थोडासा उशीर झालाय. बॅकअप देत असताना 2 धावा मिळतील आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय. यश देखील आपलं थ्रो ब्युटिफुल आलाय एक्झॅक्टली डीपमधनं आणि 2 धावा मिळणार. 2 धाबाच्या वर धावसकेला आकार येतोय. 2 धाव गेला. पहिल्या डबल धावा पाहिल्या 17 धावा. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आपण पाहिले. डायरेक्ट धावा कुठल्यात आणि आता मध्ये सिंगल डबलचं समीकरण सुरू झालं. संजयचं मी कौतुक करेन प्रत्येकचं जास्त कौतुक करेन. प्रत्येकनं सुरुवात चांगली दिली संघाला तो जास्त वेळ टिकू शकला नाही मैदानावरती. शॉट ऑफ प्लेन पुन्हा एकदा कंट्रोल स्ट्रोक 1 धाव मिळणार. संकेत चेंडूखाली तिसऱ्यांदा आलाय. संकेत एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला लवकर पिक करतोय तो. ग्राउंड फिल्डिंग करणं कठीण नसतं. रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो 5 क्रिया कराव्या लागतात आणि ते केल्यास संकेतनं त्याचा स्टँडर्ड तो दाखवत असतात. रात्रीचे शांत वातावरण रंगली स्पर्धा. पहिलं षटक संपल्यानंतर 8 धावा. दुसऱ्या षटकात प्रारंभ झाला. 8 वाजून 14 मिनिटं होतात आणि 8 वाजून 4 मिनिटांना पहिला चेंडू डिलिव्हर झालाय. ओ चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन बॅकफुटला गेला. प्रज्वल आल्या पॉईंटला फार वेगानं 1च धाव मिळणार. चांगलं क्रिकेटचा दर्जा क्रिकेटचा स्टँडर्ड क्रिकेटचा लेवल ग्रामीण क्रिकेट मागच्या कित्येक वर्षामध्ये किती विकसित झालाय त्याचा विकास किती झपाट्याने झालाय हे दाखवत असताना कारण सध्या आपण पाहतोय शहरी क्रिकेटप्रमाणे ग्रामीण क्रिकेट खेळलं जाते. म्हणून बिग बॅग सारख्या ग्रामीण स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात आणि आपल्या ग्रामीणचे खेळाडू सध्या ISPL मध्ये किती चांगली कामगिरी करतात. 1 to go. यस थँक्यू. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर एज अँड टेकन. महेश चेंडू खाली फलंदाज बाद. खूप सुंदर जल टिपलाय. तिसरा धक्का मैदानावरती धावसके धापलकावरती फक्त 19 आणि 19 होती. तिसरा धक्का 2 षटकाची सांगता होते. माता की. थँक्यू सो मच सन्माननीय पाहुणे गणेशजी कडू सर जिल्हा चिटणीस पनवेल महानगरपालिका आणि सन्माननीय पाहुणे सुनीलजी
सुनावणे उपसभापती पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ नेते साईनाथजी माते देवीचा बाडा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. 19 धाबा धापालकावरती पहिल्या षटकामध्ये 8 धाबा, आता 19 धाबा 2 षटकांचा खेळ संपलाय. म्हणजे धावसंख्या धापालकावरती वेगानं वाढतात. तर पहिल्या षटकामध्ये आल्या ते 2 चौकाराच्या मध्ये 8 धाबा, या षटकामध्ये 11 धाबा. एकूण धावफलकावरती 19 धाबा, गडी बाद झाले ते आतापर्यंत 3. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते पुढच्या महिन्यात. 26 फेब्रुवारीला येते महाशिवरात्री. आता आपण 26 जानेवारी 76 वर्षाचा लोकशाहीचा खूप मोठा उत्सव साजरा केला. लावली गोलंदाजी, टप्पामध्ये चेंडू थोडासा बाहेर गेलाय. स्ट्रॉंग अपील, फिंगर गोज बाय अंपायर. यस इट इज. या मध्ये इनसाइड एज लागली आणि पंचांनी सांगितलं फलंदाज बाद. खूप चांगली पंचाची कामगिरी. आतापर्यंत पंचाने 2 लेग पेपर दिले. आता देखील एजचा विकेट पंचाने घेतलं, याली मात्र दिलाय. गुड डिसिजन, राईट डिसिजन बाय अंपायर. यस इट इज. 1 मोर विकेट गोज डाऊन. 19 वरती 4 धक्के खाणाव्या संघाला. डीजे सुटलाय मात्र LBW पंचाने दिलाय. क्या बात आहे. लेग पेपर प्लम झालाय. 3 फलंदाज प्लम झालेत मैदानावरती. व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर, राईट डिसिजन. खूप चांगली स्पर्धा आहे, कारण ह्या डोंगराच्या गावाला मैदान नाही. मागच्या वर्षी तोंडऱ्याच्या मैदानावरती, या वर्षी पालेच्या मैदानावरती. काही हरकत नाही आहे. अनेक सुखदुःख मात्र पाहत ही स्पर्धा. भरपूर समस्यांना तोंडेर 12 वर्षामध्ये पदार्पण करते. 12 वर्षाची तपस्या, प्रेमात पडल्या स्पर्धेच्या मी. अप्रतिम आयोजन. ग्रामीण परिसरामध्ये एवढं चांगलं आयोजन होऊ शकतं, होऊ शकतो, दाखवल्या स्पर्धेच्या माध्यमातून. ग्रामस्थ मंडळ डोंगराच्या पाड्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. नाही जमलं. स्ट्रॉंग अपील, चौथा फलंदाज लेग पेपर. एक्झॅक्टली 4 गडी आतापर्यंत बाद केले त्या गोलंदाजानं. अप्रतिम मोहनची गोलंदाजी. याच मोहनला प्रतीकनं पहिला चेंडू चौकार मारला पॉईंटच्या डोक्यावरनं, दुसरा चौकार लोंगाच्या डोक्यावरनं, आणि याच मोहननं मात्र आतापर्यंत 4 गडी प्लम केलेत. लेग पेपर. वाटा बॉलिंग. शेतकरी कामगार पक्षांच्या माध्यमातून आपला माणूस, आपल्या घराघरात पोहोचणारा माणूस, गरिबांसाठी झटणारा माणूस म्हणजे सर्वांच्या लाडक्या व्यक्तीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे बारामपाडी साहेब यांच्या सन्मानासाठी आपण स्पर्धा पाहतोय. याच गोलंदाजाला आत्ताच झालेल्या साक्षी एंटरप्राइजेस स्पर्धेच्या माध्यमातून सिरीज म्हणून बाईक प्राप्त केली होती. तोच गोलंदाज, अत्यंत अनुभवी गोलंदाज आणि गोलंदाजचा अटॅक करणारा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धाबा, 2 षटकामध्ये 19. आता गडी बाजूला आतापर्यंत 5 गडी बाद झाले. अर्धा संघ खानाव संघाचा डगआउट मध्ये आलाय आणि 4 लेग पेपर फलंदाज बाद झाले. पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील. नाही आता 4 लेग पेपर अपील आतापर्यंत फलंदाजाने घेतलेत. गुड बॉलिंग मोहन. प्रेमात पाडलं सर्वांना. प्रभाव टाकणारी गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह अनस्टॉपेबल गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी. अप्रतिम का अनुभव आहे मैदानावरती. 2 षटकामध्ये 19. तिसऱ्या षटकात सुरुवात झाली. आमचे दोन्ही स्कोरर सुधीर अगलावेने आमचे केतन डोंगरे सांगत असताना मला धावसंख्या धापलकावरती 19 गडी बाद झाले ते 5. क्लीन बॉल. व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ बॉलिंग. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. जबरदस्त गोलंदाजी. 5 धक्के आतापर्यंत मोहनने दिलेत आणि 6वा धक्का. पहिला गोलंदाज सरलाच्या गोलंदाजाने आतापर्यंत 5 गडी बाद केलेत. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत केलं मोहीनचा. क्या बात आहे मोहन. अप्रतिम गोलंदाजी मित्रा. प्रेमात पाडलंस. दर्शक दापलकावरती 19 आणि हे षटक मात्र मेडन राहिलं. अजून माफ करा, 2 चेंडू बाकी आहेत अजून. 19 धावा दापलकावरती मेडन षटक पाहायला मिळणार का? येस इट इज. कारण 2 चेंडू अजूनही बाकी आहेत माझ्यावरती. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी. कारण या परिस्थितीत नामांकित स्पर्धेकडे पाहिलं जातं. 365 दिवस स्पर्धेची वाट पाहिली जाते. कारण ही स्पर्धा जशी घोषित केली ते 3 तासामध्ये संपूर्ण संघ पॅक केले जातात. एवढा दर्जा स्पर्धेचा.
12 वर्षाची तपश्चर्या, 12 वर्षाची स्पर्धा पदार्पण करते. खरोखरच मी प्रेमात पडलो या स्पर्धेच्या. ज्या पद्धतीने टाईम मॅनेजमेंट, ज्या पद्धतीने VIP डाईट 40 फुटाचा ब्युटिफुल ट्रॉफी, फुटबॉलमध्ये ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळतात अख्ख्या त्या देशामध्ये, कारण फुटबॉल आपल्याकडे खेळलं जात नाहीये. खूप सुंदर, खूप सुंदर. पाहता क्षणी प्रेमात पडावं. ओव्हर द विकेट. ओ ब्युटिफुल गोलंदाजी. बघायचं या स्पर्धेमध्ये तुम्हाला मेडन षटक पाहायला मिळणार का मोहनच्या माध्यमातून. जागो मोहन प्यारे 91 FM ला सुंदर कार्यक्रम लागतो. मात्र या मोहन झोपेतनं जागे केले खानाव संघाला, खडखडून जागे केले. बघायचंय जर चेंडू डॉट आला तर पहिलं मेडन षटक. यस, एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा मोहनचं. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक आणि या स्पर्धेमध्ये 5 धक्के देतात गोलंदाजांना. वाटतं बॉलिंग डीजे. लोकनेते दिबा, सन्माननीय पाहुणे साईनाथजी मात्रे, ज्येष्ठ नेते देवीचा पाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू रोशन. आमच्या समेत आहेत प्रवीण टेंबे, त्यानंतर बाबू शाह. सर्वांचं स्वागत करतोय. सर्वांचं स्वागत आहे. 2 षटकामध्ये 19 धाबा, 3 षटकांची सांगता झाली. 19 धाबा 6 बाद. ज्या खानाव संघाच्या प्रतीकनं पहिला चौकार पॉइंटला मारला, दुसरा चौकार लॉंग ऑफला मारला. असं वाटतं की खानाव संघ 5 षटकामध्ये 70-75 धाबा कुठे आहेत. मात्र नंतर तशी परिस्थिती राहिली नाही मैदानावरती. वेळ बदलतो, काळ बदलतो, सामना बदलतो आणि क्रिकेट असा खेळ आहे, एका सेकंदाला बदलणारा खेळ आहे. येस रोशन. येस, टॉससाठी आमंत्रित करतोय संघ जय हनुमान भोकरपाडा विरुद्ध गावदेवी देवीचा पाडा. 2 संघाचे कॅप्टन तत्काळ टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग आणि आपली उपस्थिती दाखवायचे. जाऊया सामन्याकडे. मच्छिंद्र पाटील सर, आता आपण ड्रिंक ब्रेक पाहिला. खरं तर ड्रिंक ब्रेक पाहिला ना, त्याच्यामध्ये पाणी पण आहे, परंतु एनर्जी ड्रिंक आयोजकांनी देखील दिले. त्यामुळे जे काही खेळाडू आहेत थोडे दमले असतील, एनर्जी कमी असेल, तर तुम्ही एनर्जी ड्रिंक देखील घेऊ शकता. ही संकल्पना बघा. आतापर्यंत आपण त्याला ड्रिंक ब्रेक म्हणतो, परंतु हा एनर्जी ड्रिंक आहे या स्पर्धेमध्ये. क्या बात आहे. म्हणून तर मी मगाशीच म्हटलं होतं की या परिस्थितीत सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज संकेत पावशे. कट लागली, मात्र नाही, चेंडू मागे निघून आला. एज लागली, कारण गोलंदाज खूप मागे आहे. याचं कारण आहे की हा गोलंदाज वेगवान गोलंदाज आहे, भन्नाट वेग दाखवतोय. तुर्बे संघानं आतापर्यंत सर्वांना मात्र प्रभावित करण्याची गोलंदाजी दाखवली. खानाव संघानं सुरुवात दमदार केली, मात्र फलंदाज जास्त टिकू शकले नाही, भागीदारी झाली नाही. त्यामुळे बघायचं संघ कितपर्यंत पोहोचेल. 19 धावा, 19 चेंडूचा खेळ संपलाय. गडीबाज आतापर्यंत खानाव संघ टॉस आल्यानंतर फलंदाजी करत असताना पोल केला. वॉट अ शॉट, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. भरपूर काळानंतर मात्र षटकार पाहायला मिळतोय. योगेश पाटील मागचा पूर्ण षटक नॉन स्ट्राईकला होता. मगाशी आपण पाहिलं संजय पाटील पहिला षटक नॉन स्ट्राईकला होता. जेव्हा त्याला स्ट्राईक मिळाली त्याने देखील षटकार मारला. या फलंदाज देखील स्ट्राईक मिळाली, याने देखील षटकाराने सुरुवात केली. धाबा झाल्यात मध्ये 25. बघायचे 40, 45, 50 धाबा किती होतील 5 षटकांच्या सामन्यामध्ये. ब्युटिफुल अॅटमॉस्फिअर. पहिला चेंडू 8 वाजून 4 मिनिटांनी डिलिव्हर करण्यात आलाय. आतापर्यंत 8 वाजून 24 मिनिटं झालेत. 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4थं षटक सुरू केलंय, हे लक्षात असू द्या. Beautiful trophy, sufficient seating arrangement for spectator VIP dice and plenty of flags, plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket. You're watching Baram Patil Trophy 2025 season 12. Such a great achievement and management, beautiful management. चला सामन्याला सुरुवात करा आपण. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. कुठेही आपण लक्ष वेधा, फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक. फॉर्च्यून इव्हेंट तुझे देखील आभार. खूप चांगली स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट करत असताना नीट अँड क्लीन, क्लॅरिटी विथ क्वालिटी, फॅबुलस जॉब. अजून एक मोठा फटका, पोस्ट स्ट्रोक, वॉट अ शॉट. लॉंगा चेंडूकर भिरकावून दिलाय. अजून एक देखना षटकार. हे ग्रामीणचं क्रिकेट आहे आपलं. योगेश पाटील 5व्या नंबरवरती फलंदाजीला आलाय, तरी देखील त्याने बॅक टू बॅक 2 षटकार मारले, तेही पॉवरफुल फटके मारले आहेत. ह्याच्यावरून त्याचा अंदाज कळतो की तो किती चांगला खेळतो आहे. त्याचं फुटवर, त्याचं शॉटचं सिलेक्शन आणि त्याचा दर्जा. फॅन्टास्टिक बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम बॅटर, नो डाऊट. 2 षटकार बॅक टू बॅक.
शॉट प्लेन हुक केलाय एक्झॅक्टली ट्रॉफीच्या जवळ चेंडू ट्रॅव्हल होणार आणि ट्रॉफीच्या बाजूने जातोय. अजून एक चौकार. कारण मगाशी मोहनचं षटक मेडन राहिलं. त्यानंतर गोलंदाजाने पहिला चेंडू डॉट फेकला. 7 चेंडूमध्ये एकी धाव नाहीये आणि मागच्या 3 चेंडूमध्ये 14 धावा. क्रिकेटर 35 धावा धापलकावरती. गडी बाजारात ते 6. मजा येईल सामन्यामध्ये, खरंच मजा येईल सामन्यामध्ये. शॉट प्लेन याली मध्ये पुन्हा एकदा पूल करत असताना हाफ अँड जॅक. एकच धाव मिळणार. प्रत्येक येतो तिथे वेगानं. राजेश येतोय. गुड थ्रो. धाव मिळणार ती एक. 36 धावा. गडी बाजारात ते 6. या षटकात चेंडू राहिलेत. आमचे स्कोर सांगतील. 1 to go. फायनल डिलिव्हरी. खूप चांगली स्पर्धा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना. पहिला सामना आपण एन्जॉय करतोय. आई गावदेवी जगदम खानाव संघ टॉस हारलाय. प्रथम फलंदाजी करावी लागते आणि आई गावदेवी तुर्बे संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकामध्ये 19 धावा. तिसरे षटक मेडन राहिलं आणि चौथ्या षटकाला प्रारंभ 36 धावा. गडी बाजारात आतापर्यंत 700 चेंडू. फायनल 4th ओव्हर. चेंज ऑफ पेस. फलंदाजाला फसवलाय. फसवा चेंडू. षटकाची झाली सांगता. अशा रीतीने 4 षटकांची सांगता झाली. 36 धावा 6 बाद. खानाव संघ टॉस हरल्यानंतर फलंदाजी करत असताना दिवसाचं होतं अद्भुत दृश्य आपण पाहतो. VIP डायसचे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून 5 कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. नीट अँड क्लीन क्वालिटी विथ क्वालिटी. व्हेरी गुड जॉब फॉर्च्यून आणि डीजे ते देखील सुंदर वातावरण निर्माण करतात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. येस, थँक्यू. काही क्षणचित्र या डोंगर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. श्रीराम विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ डोंगराचा पाडा आपण पाहतोय. कारण हा सांप्रदायिक गाव आहे. तर या गावामध्ये वारकरी संप्रदाय देखील भरपूर मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतोय. क्रिकेट असेल. ओ डाऊन द लाईन. फलंदाजाला बीट केलं. गुड बॉलिंग. व्हेरी गुड वंडरफुल कम बॅक. 36 वरती 55 बोर्ड आकाशाला दाखवलं. शेवटच्या मोमेंटला एज लागली आणि फलंदाज बाद.
वरती फॉर्च्युन इव्हेंट सांगतील आम्हाला स्कोर आमचे. एकूण धावा बलकावरती 36 धावा. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकाच्या 11, 2 षटकामध्ये 19, तिसरे षटक मेडन, त्या 3 षटकामध्ये 19, चौथ्या षटकाच्या एकेरी 36 आणि शेवटचे षटक मार्गस्थ असताना. खूप सुंदर स्पर्धा. प्रोफेशनल पंच, प्रोफेशनल स्कोरर, प्रोफेशनल लाईव्ह टेलिकास्ट, प्रोफेशनल कॉमेंटेटर, संपूर्ण व्यावसायिक स्वरूप. लवकर बॅटचा फेस ओपन केला. या सिटी लिमिट ऑफला मोहन चेंडू खाली. ज्या मोहनने या स्पर्धेमध्ये मेडन षटक फेकलं, ज्या मोहनने या स्पर्धेमध्ये 5 धक्के दिलेत, ज्या मोहनने या स्पर्धेमध्ये 4 लिपीपर गडगे बाद केलेत, तोच मोहन चेंडू खाली फलंदाज बाद. थँक्यू. भोकरपाडा संघाचा संघनायक हा तुम्हाला अंतिम कॉल आहे. तात्काळ आपण टॉस साठी इथे प्रस्थान करायचं आहे. टीम देवीचापाडा संघाचा संघनायक विकास इथे दाखल झालाय. 36 वरती 7 धक्के खानाव संघाला बघायचं. तुर्बे संघाविरुद्ध किती मोठा आव्हान ठरतं 5 षटकामध्ये. पहिला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज या पूलचा आपण सामना. प्रज्वल क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फुटवर नाही, ते देखील फलंदाजाचा आणि फलंदाज बाद. 8वा धक्का मैदानावरती. 36 वरती 8. बघायचं आहे गोलंदाज हॅट्रिक प्राप्त करणार का. कानाव संघाची सुरुवात चांगली झाली, मात्र फलंदाज जास्त टिकू शकले नाहीयेत. संजयचे मी कौतुक करेन. संजयने षटकार मारला, प्रतीकने दमदार सुरुवात करून 2 चौकार मारले. त्यानंतर 5व्या नंबरती योगेशनं 2 षटकार दाखवले, 1 चौकार दाखवला, तो मात्र टिकू शकला नाही मैदानावरती. तर धावसंख्या कमी पाहायला मिळते. लावून द लाईन नाही जमला फलंदाज, फुटवरच नाहीये फलंदाजांचा. एकच क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर गोलंदाज तुम्हाला बीट करतील. कारण हल्ल्याचं क्रिकेट बदललंय. गोलंदाज हुशार झाले, ते युट्यूबला जाऊन पाहत असतात कोणता फलंदाज कसा खेळतो, कशी कोणाची करावी लागेल. हे स्टँडर्ड आहे क्रिकेटचं, हे आधुनिक जग आहे. बदलते काळानुसार बदललं पाहिजे तुम्हाला देखील. वर द विकेट नाहीये, सेम पट्टा, डॉट डिलिव्हरी. बघायचं हे षटक देखील मेडन पाहायला मिळणार का. कारण आतापर्यंत गोलंदाजांना 5 चेंडू डॉट फेकलेत. मोहननं मेडन षटक फेकलं. असं एक संघ ठरू शकेल जो एका षटकामध्ये 2 षटक मेडन फेकू शकेल का बघायचं आहे. फायनल ड्युली ऑफ द फर्स्ट इनिंग. नाहीये उंची जास्त, चेंडू लोंगाच्या डोक्यावरनं आउट ऑफ द पार्क. यस इट इज गुड फिनिश. षटकार आलाय, डॉट शेवटचे षटकार. डिझेल आम्ही थांबवतोय. 17 समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, तिसरे षटक मेडन, चौथ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 17 आणि या षटकामध्ये फक्त 6 धावा. अशा रीतीने पहिलं सत्र समाप्त झालंय. एकूण धावा दाबलकावरती 42 आणि टार्गेट इज 43. या पण म्हणणार टॉस कडं तर तुम्ही मी विनंती करेन बाबूशहाना की आम्हाला जॉईन करावंय दुसऱ्या सत्रासाठी हिंदीमधनं. थँक्यू सो मच. तो विनंती करतो संघनायक बघा शेवटचा कॉल. जय हनुमान भोकरपाडा. कॅप्टन अजून तुमचा आला नाहीये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतो. जय हनुमान भोकरपाडा आपल्या टॉससाठी यायचं आहे. कारण देवीचा पाडा संघाचा कॅप्टन गावदेवी देवीचा पाडा नॉन्ट्या आम्हाला ते जॉईन करतायत. सो भोकरपाडा संघाचा कॅप्टन लगेच तात्काळ इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. तर काही पाहुण्यांचा सन्मान करूया. सन्मान्य मान्यवर जिल्हा चिटणीस पनवेल महानगरपालिका, एक दमदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला भगवंताप्रमाणे पूजणारं स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत असे आमचे सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य गणेश कडू साहेब यांचे ते सन्मान केला जाईल. गणेश कडू साहेब यावं, आपलं स्वागत. आणि त्यांच्या समवेत उपसभापती पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सुनीलजी सोनावले साहेब यांचं देखील स्वागत केलं जाईल. 2 दमदार व्यक्तिमत्व आमच्या या व्यासपीठावरती शेतकरी कामगार पक्षाचे ओळख आहेत आणि दादांना देखील प्रचंड क्रिकेट आवडतं. अनेक स्पर्धेत ते येत असतात. क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे, आत्ताही ते खेळतात. दादांचं आपण स्वागत करूया. लेदर क्रिकेटवर गणेश दादा कडू खेळत असतात बघा. आणि टेनिस क्रिकेटवर देखील प्रचंड प्रेम आहे आणि क्रिकेटला भगवंताप्रमाणे पोचणारे व्यक्तिमत्व त्यांचा आम्ही आदरतिथ्य यथोचित मान सन्मान करतोय. क्या बात आहे. सुनीलजी सोनावले यांचं स्वागत करूया. गेस्ट इज अवर गॉड.
पाहुण्यांचा आदरातिथ्य आणि यथोचित आज सन्मान केला जातोय. जय हनुमान भोकरपाडा संघ कॅप्टन लगेच यायचंय बघा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. लवकर या प्लीज. तर मी पाहुण्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. या दोन पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. डी पोलचा दुसरा सामना. एका बाजूला देवीचा पाडा आणि दुसऱ्या बाजूला भोकरपाडा. येस कॅप्टन प्लीज जॉईन विथ अस इन टॉस बॉक्स. किरण दामणे साहेब आपले स्वागत आहे. सुरुवातीला फोटो घेतला जाईल आणि त्यानंतर टॉस केला जाईल आणि जो संघटक टॉस जिंकेल त्याला टॉस इथे सुपूर्द केला जाईल. स्पर्धेचे नियम. टॉस करायचं कॉलिंग. देवीचा पाडा कॉलिंग करेल. हेड अँड टेल एच अँड टी. येस सोनवणे साहेब टॉस. हेड कॉल केला देवीचा पाडाने. टेल आलाय. टॉस या संघाला आपण द्यायचं कॅप्टनला. ऑन कॅमेरा आपण टॉस देताना पाहतो ज्या संघाने टॉस जिंकलाय. भोकरपाडा संघ आपण टॉस जिंकला थांबायचं आहे. फक्त आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. कशी वाटली ही स्पर्धा? A1 आयोजन आहे का? A1 आयोजन आहे. 1 नंबर आयोजन. थँक्यू सो मच. भोकरपाडा वन द टॉस अँड चूज टू फील्ड. तर धन्यवाद पाहुणे या स्पर्धेला आल्याबद्दल. गणेश दादा, सोनवणे साहेब आणि मी गणेश दादांना विनंती करतो की आपलं 2 मिनिटं थोडं मनोगत व्यक्त करायचं. आपण देखील लेदरवर क्रिकेट खेळता. टेनिस बॉलची स्पर्धा आणि या स्पर्धेचे मी खासियत तुम्हाला सांगतो की या स्पर्धेमध्ये आपण दरवर्षी येता. या स्पर्धेमध्ये असलेला जेवढा काही नफा आहे, फायदा आदिवासी वाडीमध्ये शिक्षणासाठी वापरला जातो, सामाजिक कार्यासाठी. आणि आपण मागे जो हा फ्लेक्स पाहतो, श्रीराम विठ्ठल रखमाई मित्रमंडळ डोंगरीचा पाडा, मनात घर करणारी माणसं आणि खऱ्या अर्थाने सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, आरोग्य, सुरक्षा, पर्यावरणाचा विचार करणारी. कसा आला अनुभव? एकही फोटो नाही, फक्त नाव. या स्पर्धेमध्ये एकमेव स्पर्धा संपूर्ण रायगडमध्ये. मी नेहमीच या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतो आणि खरंच कौतुक करण्यासारखं असतं. दरवेळेला तुमच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट टाकतात. मला अगदी चांगलं लक्षात आहे, गेल्या वेळी आपण आपल्या माध्यमातून या इथे जे मॅन ऑफ दी मॅच असतील त्यांना हेल्मेटचं वाटप केलं होतं. म्हणजे आपण आजही पुन्हा त्या हेल्मेटचं वाटप या इथे आहेच. सायकल देखील आहेच. म्हणजे मैदानी खेळ आहेत हे आत्ता नवीन पिढीला खूप लांब चाललेले आहेत आणि ते लांब जाण्यापासून वंचित करण्याचं काम नक्कीच तुमच्या माध्यमातून या इथे होतं आहे. हे पाहून खूप आनंद होतो. आणि आमचे जे गुरुवारी आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाचे जे आमचे नेते आहेत ते आदरणीय बाळाराम पाटील साहेब, जे गोरगरिबांचे नेते आहेत, त्यांचं नाव या स्पर्धेला गेले कित्येक वर्ष देऊन आपण ही स्पर्धा आयोजित करताय. आणि या स्पर्धेला दिवसेंदिवस एक चांगली उन्नती, चांगली प्रगती व्हावी अशाच प्रकारची, दृष्ट लागावी अशा प्रकारची ही स्पर्धा आहे. लाईटचं आयोजन बघितलं, त्याच्यानंतर असलेल्या या ट्रॉफीज आहेत, या आकर्षक ट्रॉफीज पाहिल्यानंतर मात्र नक्कीच प्रत्येक संघाला वाटेल की या ट्रॉफीवरती माझं नाव कोरलं गेलं पाहिजे. येणारा फायदा हा कायम आपण विविध सामाजिक उपक्रमांसाठी वापरता. त्याचं देखील तुमच्या सर्वच मंडळीचं, महेश असेल, मयूर असेल, तुम्ही सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि हा आदर्श खरंच टेनिस क्रिकेटच्या बाबतीत सगळ्याच मंडळांनी, सगळ्याच गावांनी जर ठेवला तर मला वाटतं आपल्या आजूबाजूला असलेले जे कोणी वंचित असतील त्या वंचितांना मदत करण्याचं काम आपल्या माध्यमातून कायम होत राहो ही आई जगदंबे चरणी आणि ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आणि या स्पर्धेला मनापासून भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. टाळ्यांचा गजर पाहिला पण गणेश कडू साहेबांचं खूप चांगलं वक्तव्य की या स्पर्धेमधून सर्व आयोजकांनी काहीतरी शिकलं पाहिजे. बाबूशा, जितने भी टूर्नामेंट बाबूशा होती है वहाँ पर आयोजन करता उन्हें सीखना चाहिए. यहाँ पे जो प्रॉफिट होता है, नफ़ा, वो अच्छे कामों के लिए इस्तेमाल होता है. और देखिए बाबूशा, चारों तरफ भारतीय क्रिकेटर की तस्वीरें हैं बैनर पर. तर काही सन्मान आपण करतोय. सन्माननीय सुनीलजी डोंगरे, एक नामांकित स्पिनर गोलंदाज, आणि सायनाजी म्हात्रे यांचा आपण सन्मान करूया. सायनाजी म्हात्रे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडून 2000चं योगदान या स्पर्धेला देण्यात आलंय. ज्येष्ठ नेते सायनाजी म्हात्रे यांचं स्वागत. पाहुण्यांचं यथोचित आणि आदरातिथ्य आपण ते सन्मान करतोय. येस, मॅच ऑन. थँक्यू सो मच. सुनीलजी डोंगरे सर, स्पिनर गोलंदाज, यांना विनंती करतो आपण यावं, आपलं स्वागत केलं जाईल. आणि सन्मान्य लवूजी डोंगरे साहेब यांचं आत्ता आगमन झालंय. लवू डोंगरे साहेब, आपलं स्वागत. नामांकित व्यक्तिमत्व मित्रांनो, एक चांगले वक्ता देखील आहेत लवूजी डोंगरे. सही बताया यहाँ पर प्रवीण लव से डोंगरी साहब देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए, और हम हमेशा जिक्र करते हैं
सन्माननीय मनोहर नाईक यांना विनंती करतो आपण यावं आपला सन्मान घेण्यासाठी आणि एक वेगवान गोलंदाज एकेकालचे तुळशीराम डोंगरे यांचा आपण सन्मान करूया. हे उर्वरित 2 सन्मान बाकी होते, थोडे दिलगिरी व्यक्त करतो. सामना देखील सुरू आहे. यावं तुळशीरामजी डोंगरे आणि मनोहर नाईक यांचं यथोचित आदरातिथ्य सन्मान केला जातो. थँक्यू सो मच. नाऊ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. इट्स ओवर टू यू बाबूशा. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया प्रवीण. चलेंगे मुकाबला की तरफ. मेहमानों का भी सम्मान होना जरूरी है क्योंकि एक सम्मानजनक देखिए टूर्नामेंट की जितनी भी तारीफ करी यहाँ पर आपने अभी भी यहाँ पर पेश तो आपने सुना होगा कि किस तरह से इस टूर्नामेंट के देखिए आगाज और अंजाम राजनीति देखिए पिछले बहुत सालों से देखिए यहाँ पर चल रहा है ये टूर्नामेंट और दिन पे दिन देखिए निखरता जा रहा है, बिखरता जा रहा है. टारगेट की बात करेंगे. टारगेट देखिए यहाँ पर छोटा सा टारगेट है लेकिन कहा जाता है ना छोटी सी टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेढक को बचाना. यहाँ पर पहला विकेट भलाई गवाए थे सस्ते में, लेकिन उसके बाद देखिए बात करेंगे यहाँ से वाइड देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ छक्का खाने के बाद है. हमेशा कहते हैं ना ठंड में हाथ और दबाव में दिमाग काम नहीं करता है, तो उसी तरह से देखिए बात करेंगे छक्का खाने के बाद गेंदबाज देखिए यहाँ से दबाव को मंगेश करनूक देखिए गेंदबाजी करते हुए यहाँ से देखिए युवा टीम एकदम से युवा खिलाड़ी बहुत सारे इस टूर्नामेंट की खासियत है यहाँ से. और उसके बाद देखिए लाइन को पकड़ लिया, पिकअप दिया यहाँ पर से काउ कॉर्नर तैयार था. मिडॉन देखिए नजदीक था और जिसका फायदा यहां से मिला. मिडॉन को चिरा, उसके साथ साथ गिल लॉगन से मारेगा के बार 4 रन. हाथ ठंड में और दिमाग दबाव में देखिए काम नहीं करता है और जहां पर देखिए गेंदबाज के लिए थोड़ा सा महंगे साबित होते हुए. और एक बढ़िया देखिए लेन गेंद यहाँ पर एक गेंद करना होगा. जितना बैटर से दूर रखे तो एक डॉट गेंद कहते हैं ना, एक विकेट की बराबरी होती है. अगर आपको दबाव डालना है, कुछ मानसिक प्रेशर बनानी है तो फिर एक गेंदबाजी आपको करनी होगी यहां से. तो चलिए बहुत बढ़िया यहां से कवर के ऊपर से खेला गया. यहां पर आउटफील्ड काफी तेज है और गेंद को देखिए रोकते रोकते यहां से पटरी तोड़कर चले गए भाई नरेश दादा. फिर देखिए बात करेंगे देसाई से देखिए इस मुकाबले को देख रहे हैं और जहां पर देखिए तुर्बे टीम के लिए शुभकामना भेजते हुए. और ये टूर्नामेंट देखिए लोग देखना पसंद करते हैं, खेलना पसंद करते हैं, जहां पर बाउंड्री लगाना भी पसंद करते हैं और गेंदबाज को विकेट लेना पसंद करते हैं. लेकिन कहते ना पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है. एक विकेट गंवाने के साथ साथ 16 रन. बेबी को बेस्ट पसंद है और कुछ लोगों को डीजे पसंद है. एका पक्षाचा बात करेंगे सेकेंड ओवर चलता हुआ यहाँ पर और गेंदबाजी की बात करेंगे तो सेकेंड ओवर के लिए आते हुए एगोश पाटिल देखिए यहाँ से 43 का टारगेट था. यहाँ से मच्छिंद्र पाटिल सर देखिए मैक्स सर आपने जिनकी आवाज़ सुनी यहाँ से. आज पूरे देखिए बात करेंगे ठाणे रायगढ़ महाराष्ट्र और महाराष्ट्र बाहर देखिए दुबई कतार और उसके साथ साथ गुजरात है. बहुत देखिए समय ओ या चलिए बैकफुट से देखिए सटम पुल और पावरफुल देखिए यहाँ पर 6 रन. अंदर पहुंचाइए जो भी वहां पर दर्शक है, क्राउड समर्थक है, उनसे गुजारिश करना चाहेंगे अगर वो गेंद नहीं मिल पा रही तो फिर आपको दूसरा खेल लेना होगा. टीम का स्कोर देखिए 22 तक पहुंचाए. पहले हमने बता दिया भाई ये मैदान देखिए न्यूयॉर्क पार्क साउथ अफ्रीका में जाओ छोटी सी मैदान रहती है जहां पर चौके छक्के की बारिश होती है. अगर दुबई में जाओ तो शारजा का मैदान आप देखते हो यहाँ से और उसी तरह से शारजा के मैदान के करीब देखिए जो आईओ रहता है और यहाँ से देखिए वो आईओ हम देख सकते हैं जहाँ सिरोली को तरपड़ा मोरबा जाने वाली देखिए आईओ और वहां से देखिए ऊपर से गेंद जाता हुआ 6 रन. बारकिया देखिए इस वक्त देखिए नित्य से देखिए मैच का एंजॉय ले रहे हैं हमारे किशोर दादा पुरजी भी देखिए
साक्षी ट्रॉफी देखिए अभी भी कंप्लीट किए थे नरेश दादा भोर देखिए देसाई से सभी का देखिए स्वागत है। और ऊंचाई ली यहाँ से और एक लंबाई भी लेकर जाता हूं यहाँ पर। अब देखिए टगआउट में तालियां बजती हुई भाई यहाँ से धतिंग 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 और एक बड़ा हिट देखिए यहाँ से फ्लाइटेड 6 रन जैसे बंदूक से निकलती है गोली भाई। तेरा क्या होगा कालिया? मैंने आपका नमक खाया सरदार। चलिए अब गोली का भाई यहाँ से यहाँ पर गोली की रफ्तार से देखिए गेंद निकला यहाँ से 2 छक्का देखिए यहाँ से। अब 13 क्या होगा? अब गेंदबाज के लिए मुश्किल बनेगा। स्कोर देखिए 28 तक पहुंचा है लेकिन मुश्किलों से लड़ना हमेशा आसान नहीं होता है, लेकिन मुश्किलों से जो लड़ जाए बहादुरों का काम होता है। ओ क्या तीसरा यहां पर बनेगा या फील्डर से यहां पर तीसरा छक्का लगाने का मन था लेकिन इस बार शॉट सिलेक्शन में थोड़ा सा एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन। वरती शुभागमन होत आहे। सन्मान्य मान्यवर शेतकरी कामगार पक्षाचे दमदार व्यक्तिमत्व आणि पनवेल पंचायत समितीचे सन्मान्य माजी सभापती ज्यांना तब्बल 4 टर्म सभापती होण्याचं भाग्य लाभलं ते आमचे वलभ गावातील वलभ गावाचे आधारस्तंभ सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब वलभ मान्यवरांचे इथे शुभागमन झालं आहे। त्यांच्या समेत शिवसेना शाखा प्रमुख शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय प्रभुदादा पाटील असतील तेही व्यासपीठावरती आले, त्या सर्वांचं इथे मनपूर्वक स्वागत करतोय। आणि सन्माननीय आशीर्वाद ट्रान्सपोर्टचे मालक आशीर्वाद पवार पालेश्वरी यांचं देखील इथे शुभागमन झालंय, त्यांचं मी स्वागत करतोय। आणि डोंगरचा पाडाचे मान्यवर अनिरुद्ध फडके साहेब, कमलाकरचे मात्रे देवीचा पाडा, रोहन मात्रे देवीचा पाडा, बारकोची पाटील तोंडरे, राजू फडके, ज्ञानदेव डोंगरे, लवशेठ डोंगरे, प्रमोद पाटील या सर्व मान्यवरांचं मी या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम या मंचावरती हार्दिक स्वागत आहे प्रमोद दादा। देवीचा पाडा संघ आता इथे खेळणार आहे आणि त्यांचे पाठीराखे आता मात्र मंचावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत। सुस्वागतम बाबू। प्रवीण बात करेंगे। देखिए मेहमान काफी तेजी से आ रहे हैं यहाँ पर मंच पर और मंच का देखिए रौनक बढ़ता हुआ ऐसा लगता है कि आसमान से कहीं चांद हमारे घर पे आ गया है। बलराम पाटिल ट्रॉफी की देखिए बात करेंगे। एक खासियत है यहाँ से दोस्ती रिश्ता मोहब्बत है, ये खींच खींच कर लेकर आती है। और मैच की बात करेंगे तो यहाँ से खींच कर देखिए बैटर इस मुकाबला को लेकर जा रहे हैं। जब तुर्बी टीम देखिए जीत के करीब पहुंचते हुए और खनौट टीम थोड़ा दूर 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 देखिए यहाँ से 1+4 और उसके साथ साथ देखिए बात करेंगे मैच और करीब जाता हुआ यहाँ से कुल 5 आने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 33 रन। अब जीत की बात करेंगे 10 की जरूरत है। तो चलिए बात करेंगे यहाँ पर 2 रनों की जरूरत है। चलिए थोड़ा सा कोई बात नहीं, 2 स्कोर हैं, होता है कभी कभी क्योंकि सुधीर की बात करेंगे लगातार वो कंटिन्यू करते हैं और कहीं उनसे कहीं गलती मिस्टेक ना हो जाए, इसके लिए देखिए हमारे दूसरे स्कोर यहाँ पर मौजूद हैं। होता है कोई बात नहीं। और जहां पर देखिए बात करेंगे जीत के लिए 1 रनों की जरूरत है। माजी सभापती का तो चलिए बात करेंगे पर टीम का स्कोर देखिए जाकर 1 रनों की जरूरत है। यहाँ से प्रमोद पाटिल साहब देखिए हम देख सकते हैं इस वक्त तशरीफ रखते हुए, खास करके अगला मैच में देखिए होम टीम है रोहन दादा मात्रे में देखिए मौजूद है। ये चले भाई फिनिश, छोटा सा टारगेट को बचाना भाई, सांप के मुंह से मेंढक को बचाना।
आसान नहीं रहता यहाँ से। और यहाँ छक्के के साथ साथ देखिए बात करेंगे मैच फिनिश होता हुआ और मैच के देखिए मैन ऑफ द मैच की बात करेंगे। प्रवीण देखिए 11 मिनट में ये मैच कंप्लीट हुआ और जहाँ पर देखिए सेकेंड ओवर चलता हुआ समय की बात करेंगे तो थोड़ा भरपाई हुई है। चलेंगे खास मेहमानों की तरफ यहाँ से और उसके साथ साथ इस मैच के मैन ऑफ द मैच और जिन्होंने देखिए गेंदबाजी में कमाल की गेंदबाजी कहते ना मारने वाला से बचाने वाले को बहुत बड़ा कहा जाता है। यहाँ से 2 ओवर डाले जिसमें देखिए एक मैडन ओवर था और विकेट की बात